जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील प्रथम खंड भाग 3 नव्या प्रकाशाच्या शोधात, त्यामधील समाधी मार्गाचे शिक्षण. पाठ 3 समाधी मार्गाचे शिक्षण. आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गाचे परीक्षण करीत असतात. आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गाचे परीक्षण करीत असतात. ध्यान मार्गाची, समाधीची माहिती करून घ्यावी असे त्याला वाटले. ध्यान मार्गाचे 3 पंथ होते. या सर्व प्रकारात एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे ध्यान साधनेसाठी श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवणे. श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवणे. एका पंथाचे आनापानसती नावाची श्वासनियंत्रणाची पद्धती अनुसरली होती. दुसऱ्या पंथाने प्राणायाम नावाची पद्धती अवलंबिली होती. या पद्धतीत श्वासोच्छवास प्रक्रियेचे 3 भाग पडतात. पहिला, श्वास आत घेणे, पूरक, त्याला पूरक म्हणतात. श्वास आत घेण्याला पूरक म्हणतात. दुसरा, श्वास रोखून धरणे, त्याला कुंभक म्हणतात. आणि तिसरा आहे श्वास बाहेर सोडणे, त्याला रेचक म्हणतात. तिसरा पंथ समाधी या नावाने ओळखला जात होता. आलार कालाम ध्यान मार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होते. आलार कालामांच्या मार्गदर्शनाखाली आपणाला ध्यान मार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे गौतमाला वाटले. म्हणून तो आलार कालामांशी त्याविषयी बोलला आणि मला ध्यान मार्गाचे शिक्षण देण्याची कृपा कराल काय असे त्याने त्यांना विचारले. मोठ्या आनंदाने आलार कालामांनी उत्तर दिले. आलार कालामांनी ध्यान मार्गाचे तंत्र त्याला शिकविले. आलार कालामांनी ध्यान मार्गाचे तंत्र त्याला शिकविले. त्याच्या एकूण 7 सिद्धी होत्या. गौतम त्या तंत्राचा दररोज अभ्यास करू लागला. त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळविल्यावर आणखी शिकण्यासारखे काही आहे काय असे गौतमाने आलार कालामांना विचारले. आलार कालामांनी उत्तर दिले, नाही मित्रा, माझ्याजवळ शिकविण्यासारखे जे होते ते एवढेच. नंतर गौतमाने आलार कालामांचा निरोप घेतला. उद्दक रामपुत्त नावाच्या दुसऱ्या एका योग्याविषयी गौतमाने ऐकले होते. आलार कालामांनी जे ध्यानतंत्र संशोधिले होते त्याच्यापेक्षा वरची एक पायरी ध्यानी पुरुषाला गाठता येईल असा एक ध्यानविधी शोधून काढण्याबद्दल त्याची ख्याती होती. त्याचा तो ध्यानविधी शिकवण्याचा आणि समाधीची सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा गौतमाने विचार केला. म्हणून तो उद्दक रामपुत्ताच्या आश्रमात गेला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊ लागला. थोडक्याच काळात उद्दकाच्या ध्यानविधीची
8वी पायरी त्याने आत्मसात केली. उद्धक रामपुत्ताच्या ध्यानविधीचे पूर्ण ज्ञान मिळविल्यावर गौतमाने आलार कालामांना जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न उद्धक रामपुत्तालाही विचारला की आणखी काही शिकण्याजोगे आहे काय. आणि उद्धक रामपुत्ताने तेच उत्तर दिले, नाही मित्रा, तुला शिकविता येण्यासारखे यापेक्षा माझ्याजवळ काही नाही. आलार कालाम आणि उद्धक रामपुत्त हे ध्यान मार्गावरील प्रभुत्वासाठी कौशल देशात प्रसिद्ध होते. पण गौतमाने असे ऐकले होते की मगध देशातही अशा प्रकारे ध्यान मार्गसंपन्न योगी आहे. त्यांच्या पद्धतीचेही शिक्षण मिळवावे असा त्याने विचार केला. त्याप्रमाणे गौतम मगध देशात गेला. त्याला असे आढळून आले की त्याची ध्यान मार्गाची प्रक्रिया जरी श्वासोच्छवास नियंत्रणावरच आधारलेली होती तरी कौशल देशातील प्रचलित प्रक्रियेपेक्षा ती निराळी होती. ही प्रक्रिया श्वासोच्छवास करण्याची नव्हती, तर श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती. गौतम ही प्रक्रिया शिकला. श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता करण्याचा जेव्हा त्याने प्रयत्न केला तेव्हा त्याला टोचणारे तीव्र आवाज आपल्या कानातून बाहेर पडत आहेत आणि जणू काही तीक्ष्ण टोकाच्या सुरीने आपले डोके टोचले जात आहे असे आढळून आले. ती दुःखदायक प्रक्रिया होती, तरी पण ती आत्मसात करण्यात गौतम यशस्वी झाला. समाधी मार्गाचे त्याचे शिक्षण अशा प्रकारचे होते. बघा, समाधी मार्ग शिक्षण पार करत 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 पूर्ण पास करून टाकला. जसं बाबासाहेबांनी खूप शिक्षण घेतलं. असं म्हणतात का बाबासाहेबांनी एक डिग्री म्हणते फार कमी वेळात पूर्ण केली. पण ज्याला समजून घ्या जास्त काळ लागते त्या डिग्रीला बाबासाहेबांनी कमी काळामध्ये पूर्ण केलं. आणि इतके अभ्यास करायचे म्हणते बाबासाहेब का सगळ्यात अगोदर त्या लॅबमध्ये जायचे आणि सगळ्यात शेवटी त्या लॅबमधून बाहेर निघायचे म्हणते. इतका अभ्यास. म्हणून म्हणतात ना, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो प्राशन करण तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आता प्राशन लय जणांनी केलं, गुरगुरून राहिले. आता गुरगुरणं वेगळ्या प्रकारचं असते. बकरीचं गुरगुरणं वेगळं राहते, कोणत्या बैलाचं गुरगुरणं राहते वेगळं, अलग अलग जनावरांचं गुरगुरणं राहते. आता वाघ किती आहे बाबासाहेबाच्या नंतरचे, आता ते तुम्हीच ठरवा बापा, आहे का नाही. काही वाघ भाकरी खातात, काही वाघ पैसे खातात, काही वाघ चिल्लर खातात. आता वेगवेगळ्या समाजाचे याचे वाघ आहे. काही वाघ स्वाभिमानी आहे, काही वाघ निस्वार्थी आहे, तर काही वाघ चांगले आहेत, काही वाघ समाजाला सोबत घेऊन चालले, काही वाघ समाजाची प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करून राहिले. असे कमी जास्त प्रमाणात वाघ आहेत. काही वाघ चुपचापच आहे बसलेले, काहीच नाही करत. बम पैसा आहे म्हणते काही नाही करत. म्हणजे अरे अन्याय उरला नाही नाही, मी जर बोंबली तर माझ्या घरी धाड पडन ना CBIची. तर काही वाघ मग शांत राहते बसून, चुपचाप राहा बापा, जास्त बोलावं नाही. का हो अन्याय उरला नाही नाही, थोडंसं निवेदन द्या, जास्त बोलसा CBIची धाड पुढे धाडा पडतील, पुढे पैसे जप्त होतील आपलेवाले. म्हणून काही वाघ शांत आहेत. आता हे वाघ कोणते समजावं आपण. आता काय माहीत बापा, कधी कधी मग ते सिजनेबल बाहेर निघतात. तसं इलेक्शन आलं का बाहेर निघतात मग वाघ ते, आहे काय. ते मग वातावरण पाहून बाहेर निघतात ते. म्हणून अशा प्रकारच्या वाघापासून आपण सावधान राहिलं पाहिजे. त्याले मग कंटिन्यू काम करणारा वाघ ओळखला पाहिजे. कंटिन्यू कोण काम करते बा आपल्यासाठी प्रामाणिकपणे, असे वाघ आपण ओळखले पाहिजे आणि त्याच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे.
तर असो, तर म्हणून सातत्य असलं पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिक्षण सर्व मुलामुलींनी प्रामाणिकपणे शिकलं पाहिजे. जितकं ज्ञान तुम्हाला घेता येईल, शिक्षण कधीच वाया जात नाही. ते कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये कामी येते. म्हणजे कोणत्या क्षेत्रात काम करा तुम्ही, बिझनेसमध्ये काम करा किंवा तुम्ही शेतामध्ये काम करा किंवा तुम्ही कुठल्या व्यवसायामध्ये काम करा किंवा तुम्ही नोकरीवर लागा, शिक्षण हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कामी येते. ज्याच्यापाशी शिक्षण असन तो काही ना काही आपल्या जीवनामध्ये वाटचाल चांगल्या प्रकारे करत राहतो. तर पुढे वैराग्याची कसोटी. वैराग्याची कसोटी 4. वैराग्याची कसोटी. गौतमाने सांख्य आणि समाधी मार्ग यांची कसोटी घेतली होती, परंतु वैराग्य मार्गाची कसोटी घेतल्याशिवाय त्याने भृगु ऋषींचा आश्रम सोडला होता. परंतु वैराग्य मार्गाची कसोटी घेतल्याशिवाय त्याने भृगु ऋषींचा आश्रम सोडला होता. त्याला असे वाटले की त्या मार्गाचीही कसोटी घ्यावी आणि स्वतः अनुभव घ्यावा, म्हणजे त्याविषयी आपल्याला अधिकारवाणीने बोलता येईल. त्याप्रमाणे गौतम गया नगरीस गेला. त्याप्रमाणे गौतम गया नगरीस गेला. तेथून सभोवतालच्या प्रदेशाची त्याने पाहणी केली आणि उर्वेला येथे गयेचे राजर्षी नगरी यांच्या आश्रमात वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वस्ती करण्याचे त्याने निश्चित केले. वैराग्य मार्गाच्या अभ्यासासाठी निरंजना नदीच्या काठी ते निर्जन आणि एकांतातील स्थळ होते. राजगृहात असताना त्याला जे परिव्राजक भेटले होते आणि शांततेची वार्ता ज्यांनी आणली होती, ते 5 परिव्राजक त्याला उर्वेला येथे आढळले. ते देखील वैराग्याचा अभ्यास करीत होते. त्या भिक्षूंनी त्याला तेथे पाहिले आणि त्याने आपणाला बरोबर घ्यावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली. गौतमाने त्यांची विनंती मान्य केली. नंतर त्याच्या आज्ञेत शिष्याप्रमाणे वागून त्यांनी त्याची आदरभावाने सेवा केली. ते नम्रतेने त्याच्याबरोबर राहू लागले. गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश याचे स्वरूप अत्यंत उग्र होते. काही वेळ तो भिक्षेसाठी 2 घरी जाई, पण दर दिवशी 7पेक्षा अधिक घरी तो जात नसे. प्रत्येक घरी केवळ 2 घासाची भिक्षा घे, पण 7पेक्षा अधिक घासांची भिक्षा तो स्वीकारित नसे. दररोज तो फक्त 1 वाटीभर अन्नावर जगत असे, पण 7 वाट्यापेक्षा अधिक अन्न तो स्वीकारित नसे. काही वेळा तो दिवसाकाठी एकदाच किंवा 1-2 दिवसांनी 1 वेळ याप्रमाणे जेवत असे. 1-2 दिवसांनी 1 वेळ याप्रमाणे जेवत असे. कधी आठवड्यातून एकदा तर कधी 15वड्यातून एकदा याप्रमाणे ठराविकच प्रमाणात अन्न भक्षण करण्याचा त्याचा कडक नियम असे. त्याचा वैराग्य मार्गाचा अभ्यास अधिकाधिक होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पती किंवा रानातले ज्वारी, बाजरीसारखे धान्य किंवा पाण्यातल्या वनस्पती किंवा भाताच्या तुसाच्या आत सापडणारे तांबडे पीठ किंवा भातावरची पेज अथवा तेलबियांचे पीठ एवढाच त्याचा आहार असे. रानटी फळे, कंदमुळावर किंवा वाऱ्याने झाडावरून पडलेल्या फळांवर तो आपली गुजराण करीत असे. त्याचे कपडे तागाचे
धुळीच्या ढिगात सापडलेल्या तागासारख्या चिंध्यांचे, झाडांच्या सालींचे, काळविटाच्या सबंध किंवा अर्ध्या कातड्याचे, गवताचे झाडाच्या झाडाच्या सालीचे किंवा लाकडाच्या पट्ट्याचे, माणसांचे किंवा जनावरांचे केस विणून केलेल्या घोंगडीचे किंवा घुबडाच्या पंखाचे असत. त्याने आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून टाकले. उभे राहून घेतलेले आसन तो बसण्यासाठी केव्हाही सोडून देत नसे. मांडी घालून बसल्यानंतर तो कधी उठत नसे, तर मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहूनच तो हालचाल करीत असे. अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब करून तो वैराग्याच्या इतक्या परकोटीला गेला की आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातना आणि वेदना देण्यासाठीच तो जगू लागला. त्याच्यामध्ये धुतांगावस्थाही गेली भगवंताची. शेवटी तो इतक्या किडसवाण्या अवस्थेला येऊन पोचला की त्याच्या अंगावर चिखल आणि घाण यांचे थरच्या थर इतके साचले की शेवटी तो आपोआपच पडू लागले. असे थर, माती असते ना, ते झाडाला कशी वारा धुवून लागली तशी माती चिपकते, मग त्याचे ते उन्हाळ्यामध्ये ते असे पडतात व असा खंबीर असा झाडासारखे वृक्षाप्रमाण पण ते माती लागली होती भगवंताला अशी. मग ते पेंड असे पडून राहिले काळ. असंच जर समजून घ्या, आजच्या काळात जर कोणी बसलं असं तपस्याले एखादी भंतीची आणि त्याला लागली अशी, तर बाबा हाकलूनच द्यायचे, दूरच करायचे. ओळखू शकत नाही ना माणूस. म्हणजे एखाद्या चित्ताची अवस्था काय असते काय त्यानं अवस्था धारण केली होती, किती त्यानं परिश्रम घेतलं ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी. एका स्तरातून प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊन ते पुढं वाटचाल केली. कधी मला असं वाटते का हे जे काही फिरतात ना असे, त्याला काहीच लोभ नसते कोणत्या गोष्टीचा. त्याला भूक लागली असे ते उभे राहतात, असे पाहतात. ते काळे कपडे असते त्याच्या अंगावर पूर्ण त्याचा माइंड पुरा हे झाला असते. त्याला कुठला लोभ नसते, त्याला पैसा काही वाटत नाही, त्याला कुठं राहायचं कुठं काही त्याला कळत नाही. असं त्याचं पुरा माइंड अलगच झालेला असते. तर कधी मलाही असं वाटतं का हे लोक कोणत्या अवस्थेला पोहोचत असेल काय, काहीतरी त्याला चित्त प्राप्त होत असेल का, त्यांना श्रोतापन्न अवस्था प्राप्त होत असेल का, सकुदागामी अवस्था प्राप्त होत असेल का, अनाग्रामी अवस्था प्राप्त होत असेल का अरंत होत असेल का. कारण त्यांना काहीच लोभ नसतो असा. त्याला राग येत नाही, त्याला ते द्वेष नाही करत कोणाचा, ते लोभी नाही राहत, ते मोहत नाही राहत. असेच राहतात ते, असे फिरत राहतात काही जण असे. पण ते कुठल्या अवस्थेला पोहोचतात हे आपण सध्या सांगू शकत नाही. पण ते काहीतरी त्यांची अवस्था असते. कारण ते लोक चोरी करत नाही, ना ते कोणाला त्रास देत, ना त्याच्यापासून कोणाला त्रास होत, ना ते बोलत, शांत राहतात असे. त्याचा माइंड काय मग कोणत्या दिशेनं वाटचाल करत राहते. असेच पायी फिरतात. एकदम त्याचा माइंड पुरा असा ब्लँक झालेला राहते पूर्ण. ते म्हणते ना सगळं काढून टाका म्हणते. तर या जगामध्ये अलग अलग प्रकारचे लोक आहेत, अलग अलग प्रकारचे मेंदू, अलग अलग प्रकारची विचारशैली. काही लोक त्या अवस्थेत राहूनसुद्धा कुठेतरी पोचत असतील किंवा मुक्त होत असतील जन्म मरणाच्या भवचक्रातून. असं होत असेल. कोणी त्यांना ओळखते, कोणी ओळखत नाही. हे जग एक अंधार कोठडी आहे आणि या जगातले जेवढे मानव प्राणी आहे, म्हणजे भगवंत म्हणतात हे जग एक अंधार कोठडी आणि या जगातला मी एक कैदी. त्यांना समजलं का मी कैदी हवा. ज्याला कळलं का कैदी आहे तोच या कैदीतून मुक्त होण्यासाठी धडपड करत असतो. आता इथं लोक जगून राहिले रागामध्ये, द्वेषामध्ये, लोभामध्ये, मोहामध्ये. यायले माहीतच नाही हे कैदी आहेत. मग ते काय मुक्त होते. ते लागले आपल्या गोळा करा गोळा करा गोळा करा गोळा करा, संपत्तीच संपत्ती, संपत्तीच संपत्ती, हे बांधू दे ते बांधू दे. म्हणजे त्यांना हे माहीतच नाही का याच्यातून मुक्त होण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावा. पण ते या मोहजालामध्ये इतके अडकून बसले का त्यांना त्याच्या बाहेरसुद्धा निघता येत नाही. तर
अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब करून तो वैराग्याच्या इतक्या पराकोटीला गेला की आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातना आणि वेदना देण्यासाठीच तो जगू लागला. शेवटी तो इतक्या किडसवाण्या अवस्थेला येऊन पोचला की त्याच्या अंगावर चिखल घाण याचे थरच्या थर इतके साचले की शेवटी तो आपोआप पडू लागले. अरण्याच्या भयान अशा अंतर्भागात त्याने आपली वस्ती केली होती. तो भाग कोणाच्याही अंगाचा थरकाप होईल इतका भयान होता. त्यात जाण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता. अरण्यात भयान अरण्य जंगलात गेले भगवंत, कोणीच जाऊ शकत नाही. एखादा माणूस जर वाघापाशी गेला त्याला बे पागल झाला काय, वाघापाशी चालला राजा, जंगल होईन ते, म्हणून म्हटलं गेलेलं आहे का असा अरण्यात जाण्याचा निर्णय एखादा मूर्ख मनुष्यच घेऊ शकेल. किंवा अरण्यात जाण्याचं धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता. तर आजही काही आदरणीय भिक्खुगण काही जण जंगलात राहतात, ते धुतांग अवस्था असते त्यांच्यावाली. जसे भदंत ज्ञानज्योती जी महास्तवीर जंगलात राहतात, धुतांग अवस्था आहे. कारण ती अवस्था तशी असते, त्यांना त्याचा अभ्यास असते, तर ते जंगलात राहतात. तर जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी पडत असे, तेव्हा कृष्ण पक्षाच्या रात्री तो उघड्या हवेत राहत असे आणि दिवस तो काळ्या कुट्ट गर्द झाडीत राहत असे. रात्री कुठं थंडीमध्ये आणि दिवसामध्ये काळ्या कुट्ट गर्द झाडीत राहत असे. परंतु पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाळ्याचा शेवटचा महिना येई, तेव्हा दिवसा तो अंग भाजून काढणाऱ्या उन्हात राही आणि रात्री गुदमरून टाकणाऱ्या गर्द झाडीत राही. जळलेल्या हाडाची उशी करून तो मशानात झोपे. धुतांग अवस्था होते. त्यांनी ती अलग अलग परीक्षा घेतली, आपल्या शरीराला एवढी यातना केली. समजून घ्या का केलं असं भगवंतांनी. हे याच्या मागचा खूप मोठा इतिहास आहे. जळलेल्या हाडांची उशी करून तो मशानात झोपे. त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त डाळीच्या एखाद्या दाण्यावर, एखाद्या तिळावर किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर गुजराण करू लागला. ज्यावेळी दररोज तो फक्त एक फळ खाऊन राहू लागला, त्यावेळी त्याचे शरीर अत्यंत क्षीण झाले. शरीराला पूर्ण कसं झिजवून टाकलं. तो आपले पोट चाचपू लागला, तर त्याच्या पाठीचा कणा त्याच्या हाताला लागे आणि जर तो पाठीचा कणा चाचपू लागला तर त्याचे पोट त्याच्या हाती लागे. इतके त्याचे पोट त्याच्या पाठीच्या कण्याला चिकटले होते आणि याचे कारण तो अत्यंत कमी खात होता. असं पूर्ण पोट चिपकलं होतं. असं या पाठीचा कणा असते ना, याले पूर्ण इतकं त्यांनी भगवंतांनी एवढी भयंकर तपस्या केलेली. ही तपस्या का केली? तर फक्त जगाला दुःखातून मुक्त करण्यासाठी. या जगाला जेवढं ह्या जगामध्ये दुःख पसरलेलं होतं त्याचं मेन संशोधन करून राहिले होते भगवंत. का प्रॅक्टिकल संशोधन, का ज्याला असं तत्त्वज्ञान देतो बा जगाला का ज्यापासून सर्व जगाचं कल्याण होईल, मंगल होईल. ती परीक्षा त्यांनी ते कुठल्याही शाळेमध्ये किंवा विद्यालयामध्ये शिकवल्या जाऊ शकत नाही. ती संपूर्ण शरीराचा अभ्यास असते. याच्यामध्ये लय मोठी रिक्स असते. म्हणजे स्वतःच्या शरीराला झिजवणं, यातना करून तो प्रवास पार करणं. कारण त्यावेळेस त्याच्या परंपरा होत्या.
म्हणून त्यांनी कोणतीच असं सोडलं नाही का, हे सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला त्यांनी, सगळ्या गोष्टीचा, सर्व त्यांनी ते पार केलं. त्यानंतर वैराग्याचा त्याग. गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्यांचे आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र असे होते. अशा प्रकारची त्यांची तपश्चर्या व आत्मक्लेश 6 वर्षेपर्यंत चालले होते. 6 वर्षानंतर त्यांचे शरीर इतके क्षीण झाले होते की त्याला हालचालही करता येत नव्हती. तरीही त्याला नवीन प्रकाश दिसला नव्हता आणि ज्या प्रश्नावर त्याचे मन केंद्रित झाले होते त्या ऐहिक सुखाविषयी, त्या ऐहिक दुःखाविषयीच्या प्रश्नाचा त्याला यंकिंचितही उलगडा झाला नव्हता. तो स्वतःशीच विचार करू लागला, हा मार्ग वासनायुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही. काही जण इहलोकांसाठी दुःख भोगतात तर इतर लोक सर्व लोकांसाठी कष्ट सहन करतात. आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुःखी ठरलेले आणि नेहमी ध्येयच्युत होणारे सर्व प्राणी मात्र सुखाच्या आशेने निश्चितपणे दुःखात पडतात. माझ्या बाबतीत देखील काहीसे असेच झाले नाही काय? प्रश्न. मी जो दोष देतो तो प्रयत्न नव्हे, कारण हा प्रयत्न हीन दर्जाचा मार्ग टाळून उच्च दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा आहे. माझा प्रश्न असा आहे की शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल काय? प्रश्नही केला. शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल काय? प्रश्न. ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबते त्या अर्थी विचारांवर ताबा ठेवणे हेच योग्य होय. विचाराखेरीज शरीर हे कुत्र्याप्रमाणे आहे. जर केवळ शरीराचाच विचार करावयाचा असता तर अन्नशुद्धीने पावित्र्य लाभले असते. पण मग कर्त्यामध्येही पावित्र्य असतेच, पण त्याचा काय उपयोग? ज्यांची शक्ती नष्ट झाली आहे, भूक, तहान आणि थकवा यांनी जो गळून गेला आहे, थकव्यामुळे ज्याचे मन शांत राहिलेले नाही, त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही. जे ध्येय मनाच्या सहाय्याने गाठावयाचे आहे, ते ज्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही तो ते कसे गाठू शकेल? प्रश्न. खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभते. त्यावेळी उरुवेला येथे सेनानी नावाचा एक गृहस्थ राहत होता. सुजाता नावाची त्याला मुलगी होती. सुजाताने एका वटवृक्षाला नवस केला होता आणि तिला मुलगा झाल्यास दरवर्षी तो नवस फेडण्याचा तिने संकल्प केला होता. तिची इच्छा पूर्ण झाल्यावर तिने पन्ना नावाच्या दासीला नवस फेडण्याची जागा तयार करण्यासाठी पाठविले. त्या वटवृक्षाखाली गौतम बसलेला पाहून पन्नाला वाटले की तो वृक्षदेवच अवतरला आहे. सुजाता आली आणि स्वतः शिजविलेले अन्न तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमाला वाढले. हे वडाझाड येले वटवृक्ष म्हणते ना, आहे का नाही? ही परंपरा कशी आहे चालत आलेली, त्याचं थोडंसं वेगळा स्वरूप तयार झाला, तो भाग आपला नाही आहे. असो, सुजाता आली आणि स्वतः शिजविलेले अन्न तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमाला वाढले. ते पात्र घेऊन तो नदीकाठी गेला. सुपत्तीठ नावाच्या घाटावर त्याने आंघोळ केली आणि मग त्या अन्नाचे भक्षण केले.
याप्रमाणे त्यांची वैराग्य मार्गाची कसोटी संपली. तपश्चर्या आणि आत्मक्लेश यांचा गौतमाने त्याग केला. त्याग केल्यामुळे त्यांच्याबरोबर असलेले ते 5 तपस्वी त्यांच्यावर रागावले आणि तिरस्काराने ते त्याला सोडून गेले. बघा, आता त्याला सोडून गेले भगवंताला. काहून गेले? कारण त्यांना माहीत नाही का ते कोणत्या मार्गाने जात आहे. तेव्हा त्याला हे वाटलं ना, अरे वा तपस्या सोडली. त्याला वाटलं हेच बरोबर आहे. भगवंतानं निवडलं का नाही आता अन्न ग्रहण करावं लागा. सुजाताच्या हातून त्यांनी शिजवलेलं अन्न, खीर असं म्हणतात, खीर गाणं नाही, सुजाताची खीर मला गेली दिशा दावून. तर शिजवलेलं अन्न त्यासोबत खीर होती. त्यांनी ते ग्रहण केलं आणि मग ते तिथून जे 5 परिवार जे होते त्यांना ते बघून ते तिथून निघून गेले. तर ही जे वटवृक्षाखाली गौतमाला बसलेला पाहून तिला ते जे नवस हे केलं होतं का आपल्याला मुलगा झाला तर आपण बा नवस फेडायचं. तर तिनं भगवंताला पाहिलं त्या वटवृक्षाखाली बसलेलं. तर तिथं ते भोजन घेऊन गेली. तर ती जी परंपरा आहे त्याला मग ते धागा वगैरे गुंडाळण्याची नंतर मग ते सुरू झाली. का बा काही जण जातात का इथं बा नवऱ्याची 7 जन्म भेटो, काही जण वेगळा चांगला नवरा भेटो अशा आशेने जातात. काही जण जातात का मुलगा झाला पाहिजे बा. अलग अलग प्रथा लोक पाळतात. असो, तर अशा प्रकारे इथपर्यंत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता आपण पुढील भाग उद्या जाणूया. इथेच थांबतो. साधू साधू साधू.